हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला अशी एवढी निवांत बसलेली दिसते सकाळी सकाळी. असं काही नाही, मस्त चहा वगैरे घेतला आणि भाजी शिजायला टाकून दिली आहे. आणि आज आम्हाला बनवायचे आहे बटाट्याच्या पापड्या, साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या बनवायच्या आहे. तर बटाटे पण शिजायला टाकले आणि भाजी शिजती. म्हटलं तोपर्यंत थोडंसं बसू. बाहेरली छान गार हवा येत होती, तर म्हटलं मस्त थोडा वेळ बाहेर बसू. तर बसले होते आणि ब्लॉग पण स्टार्ट करायचं राहिला होता, तर म्हटलं चला बाहेर बसलो तर ब्लॉग पण स्टार्ट करू. तर चला आज दिवसभर काय काय होतं बघू. आणि आम्हाला बटाट्याच्या आणि साबुदाण्याचे पापड्या बनवायचे आहे, तर त्याची रेसिपी पण तुम्हाला नक्की शेअर करते. कारण कालच्या जे माझी लग्नाची स्टोरी तो ब्लॉग होता, त्यामध्ये बऱ्याच कमेंट होते की तुम्ही रेसिपी पण टाकत जाताई. तर चालेल, मी तुम्हाला आज असं रोजच्या भाज्यांची काय टाकणार ना, तर काही स्पेशल असलं तर मी नक्की तुम्हाला रेसिपी पण शेअर करत जाईल. तर आज आम्ही पापड्या बनवतोय, तर पापड्यांची पण रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करत. हे बघा, आज मस्तपैकी शेपूची भाजी बनवली आहे. खूप दिवस झाले शेपूची भाजी नव्हती खाल्लेली, तर दादाने काल आणली बाजारातून. म्हटलं आज करू, कारण उन्हाळ्यात जास्त भाज्या भेटतच नाही. असंच बटाटे, टोमॅटो वगैरे म्हणजे पाणी पण बऱ्यापैकी कमी असतं आणि मार्केटमध्ये भाज्या येत नाही. आणि आल्या तर त्या एवढ्या चांगल्या पण नसते. म्हणजे शक्यतो शेतकऱ्याकडून तर एवढ्या भाज्या येतच नाही नसत्या, कारण भाज्या सगळ्या पावसाळ्यात जास्त येतात आणि पाणी नसल्यामुळं बऱ्यापैकी भाज्या खराब राहते. असं एवढ्यात नव्हतीच, आमची पण घरी शेपूची भाजीच नव्हती एवढ्यात. तर आज छान अशी शेपूची भाजी बनवली. आणि आमच्या सगळ्या आंब्याला कैऱ्या आल्या. हे बघा, त्या आंब्याला तर आहे. दरवेळेस या दोन्ही आंब्याला यायची, याला आणि इकडच्याला. पण आता यावेळेस याला पण आलं आहे आणि पाठीमागे एक आंबा आहे त्याला पण आलं. तर आमचं सगळं आवरलं आहे आणि आता आम्हाला पापड्या बनवायच्या आहे. पीठ वाफायला ठेवलं आहे आत्यांनी, साबुदाणा आणि बटाट्याचे आहे. ती आपण आत्यांनाच विचारू. इथं आत्या तयारी करताय. आत्या रेसिपी काय आहे? रेसिपी साबुदाणा बटाट्याचे पापडे. हां, त्याचं आहे ना, काय करायचं, साबुदाणा भाजून दळून घ्यायचं बारीक आणि बटाटे उकडून घ्यायचे. हां, आणि उकडले का मग दोन्ही पीठ मळून घ्यायचं मीठ मिरची टाकून. आणि नंतर मग आहे ना, गरम पाण्यात ते पीठ मळून घ्यायचं. साबुदाणा आणि बटाटे हां, उकडून किसून घ्यायचे आणि नंतर ते पीठ मळून घ्यायचं. आणि नंतर त्याला वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर मशीनना पापड्या करायच्या. हां. तर अशा काहीतरी पापड्यांची रेसिपी आमची. तर आम्ही 5 किलोच्या करतोय वाटतं, 5 का थोडी कमी, मला पण माहीत नाही आहे. पण वेपर्स 5 किलो, आम्ही 10 किलो बटाटे आणले होते, वेपर्स 5 किलोचे केले आणि 5 किलोच्या ह्या पापड्या करायच्या होत्या. मग आता किती टाकले त्याच्यात मला पण माहीत नाही आहे. तर बघू, टेस्टला तर खूप छान झालं. थोडंसं पीठ खाऊन पाहिलं, टेस्ट मस्त झाली पिठाची. पण आता पापडी झाली की मग बघू कशी लागते, छानच लागल. तर चला, आता काना पण झोपला आहे, तोपर्यंत आमच्या पापड्या पण होऊन जातील. मग काना उठल्यावर त्याला खाऊ घालायचं वगैरे. आम्हाला वाटलं आमच्या पापड्या होईपर्यंत दादू झोपून मग आम्ही निवांत पापड्या करू. पण दादूला वाटलं माझ्याशिवाय कसं काय यांना येऊ शकतं काही. दादू लगेच उठला हाजीर. एवढं झालंय. हा, मग लय छान झालंय. नाही, शिजल्यावर नाही केलं. मस्त आहे ना. तो दादू आला पाखायला. असं झालं. मग थोडं कपाट पुढं उचकून ते घेऊन नाही शकत. ब्रो 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 माझं मत ऐका फक्त. माझं ऐका तुम्ही फक्त. ते तुमचं ठेवूच राहिलो, पण ऐका. हे पुढच्या कप्प्यात 1 मिनिट तुझं झालं ना. 1 मिनिट. हे इकडे जे कपडे ठेवले ना, ते टी शर्ट वगैरे कधी पण आता येवल्याला जायचं आहे ना, तर मी त्याच्यातले टी शर्ट घालतो बरं. ते इकडं रचून ठेवलेले. त्याची शेजारी एक्झॅक्ट
टोपी आहे, बनियान आहे, RCBची जर्सी आहे, हां ते आहे. ठीक आहे. मग मला एक गोष्ट सांगा, जे कपडे वरचे वर घालायचे ते समोर पाहिजे ना, कधी कोपऱ्यात पाहिजे, एकदम मागच्या कोपऱ्यात, शेवटच्या कोपऱ्यात पाहिजे का सांगा. समोरच आहे ना. बरं मी काय म्हणते दीदी, कपाट असं लागेल का? एवढं तर माणूस कपाटापर्यंत राहतो. इथं असं करायचंय आणि इथून असं शर्ट घालायचंय. पण मी काय म्हणते, एवढे जर कुठे असले ना, तुम्ही माझं छोटं कपाट घ्या, उघडले सगळं डायरेक्ट असं अंगवली, तुम्हाला जे पाहिजे ते एवढं असं दरवाजा उघडा घेईन, ह्याच्यात मी माझे कपडे ठेवते. सोपं सोल्युशन आहे ते म्हणा. ती काय लागेल हिला नाही पण मुद्दा काय होता सांगायचा, स्वतःचा कपट दर 8 दिवसाला अख्खा पसारा खाली घेती आणि वर लावी ती, आणि नवऱ्याचं एकदा आवरायचं एकदाच, तर तोंड पहा तुम्ही. नवऱ्याला कळलंय ही काय वरून चिडली, नवऱ्याच्या कपाटावरून नाही चिडली. मग फिरायला नाही आलं तुला? टरबूज कापायवरून झालं. टरबूज आता मला ब्रो काल म्हणेल काल आणल्यापासून नाही, ऐका, काल म्हणेल होते टरबूज कापून ठेव, मग मी ते फ्रीज मध्ये ठेवलं, मग म्हणलं आपण दुपारी कापू. आतापर्यंत तर आपले कामच चालू होते, तेवढे ते खाली आले, टरबूज नाही कापता आलो, कालपासून सांगून राहिलो, आमको करून राहिलो, त्यांचं अर्धा कापलं निघून गेले. मग त्यांनी दुसऱ्यांसाठी कापलं का, त्यांचंच कापलं घेऊन गेले ना, अर्धा तसंच ठेवलं. कापायचं तर कापण, खायचं तर खा म्हणे. आणि आता त्यांना माहिती आहे ही त्या गोष्टीवरून चिडेले का मी हिला बोललो, मग ही त्याची मम्मा सांग बोलत नाही. आता मुद्दा माझ्या कपड्यांवर राग काढून राहिली मी. नाही त्यांचं खरा राग तो पण नाही, ते टरबुजाचं बी नाही, ते टरबूज ढवळं निघलं ना त्याचा राग येईल. ढवळं तर निघालं असते, पण मग कसं कारण ते आम्हाला सांगून गेले म्हणजे टरबूज ढवळून. मी म्हणले ना तिथं, म्हणलं दादाला बोलत होते तुम्ही काय केलं, मग ते थोडं जास्त लागलं असं. आणि म्हणे त्या बाबांना ते 2 टरबूज आहेत ते ढवळे निघणारे. म्हणलं काय सांगते आता, त्याच्यात तुमचं बी टरबूज असू शकतं. ते नाव टाकेले का? नाही स्वतःच नाही सांगू, दुसऱ्यावर लय टपके मारायच्या. असं आहे, काय सांगत तुमच्या यांनी आज आमची रूम लाडली. आमची माझी मीटिंग चालू होती, कानाला घेऊन आला, कानाला फरचीवरच सोडायचं, त्याला म्हणलं अरे राहू दे, काय ठेवायचं, चढून घेतलं आणि मग खाली सोडलं. मी म्हणलं आधी हे घाण राहते, हे सगळं आवरून आज रूम झाडू, म्हणलं हे बाकीचं बी पसारा काढू, तर त्यांनी आज झाडूनच घेतली. म्हणलं तुम्ही कसं काय झाडून दिली मोठ्या भावाला रूम, तुम्हाला काही कळलं का? ते तर जाऊ दे, मोठ्या भावाच्या डोक्यात आलं. म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं का? कोणती काय ना पण झाड पोरासाठी काही करू शकतो मामा. मी तर आमच्या रूम मध्ये कानान तो पुशअप मारित होता. रूम खराब करून ठेवायची. बाय आमच्या जेवायचंय, पण आमच्या यांची थोडस नामजप होतं ना, तर आमचे दिली पण झाली. ब्रो एवढे घेऊन जाता का खाली, हे पप्पाई फेकून? आणि मला त्या पप्पाईवरून बोलले बरं. चला मी येते बाई, तुमचे भांडणं चालूच राहणार आहे. मायनावर उपाशी. मानवरा उपाशी, मानवरा काही घेणं देणं नाही, मलाच लई टेन्शन येत, मला नात्याला. ते उपाशीच. हा आम्ही दोघी बी, मी आले म्हणलं का चला जेवायला, म्हणलं आधी नाही तू व्हिडिओ घे करून म्हणे आधी, मग जाऊ जेवायला. आता त्यांचा फोन आला म्हणे त्या जेवायचं नाही का, म्हणलं अजून ते माळच चालू राहील. आणि तुमची इकडे जेवायचं तुमच्या यांची पॅन्ट आहे बरं का, तुमच्या यांचे कपडे बी भरपूर आहे. एवढी मी काय म्हणते दादा, मला सांगायचं मी झाडले असते ही खोली त्यांची. तुम्ही कसं काय कानात घाली टाकायचं होतं, तो काम करत होता, मग काढली. दादा तुम्हाला माझा इगो एवढा आहे, तुम्हाला त्या दिवसापासून कमी होईल माझे. दादा तुम्हाला जर कपडे लागले, तुझ्यावर तुम्हाला जर कपडे लागले तर तिथं कपडे आता तर नाही नाही हो, आपल्या कपड्यात जागा मी नाही. तिकडे घेऊन जाते, तुमची बायको मला तिथे कपडे ठेवून देत नाही. त्यांच्या अजून काही टी शर्ट ते आणून देते मी इकडे ठेवायला. या रूम मध्ये येऊन मला कपडे घ्यायचं लय कंटाळा येतो. नाही सांगू का मी काय प्रॉब्लेम आहे, मला एक सोल्युशन, मला एक गोष्ट ते काय खाणार कष्ट. नाही कट नाही द्यायचं, कान कट केलं पाहिजे डायरेक्ट. जर कट झालं मग तर आडीच डायरेक्ट. टाकलं मग पाहिजे डायरेक्ट मग तू सांगितलं सकाळी मी कशी वाटणार आहे काय सगळं.
ह्या बा, तुम्ही दोघं बी एक टी शर्ट दोघं बी वापरता म्हणजे दोघांचे कॉमन कपडे सगळेच असे पर्सनल कपडेच नाही दोघांचे काही म्हणजे हे कपडे आणि तो हे Underwear कपडे असं सोडून. काही. बरोबर ना? तर तुमचे येत असते कपाट मोठं आहे सगळं ठेवून द्यायची बस घेऊन जायची. ऐकलं मी थोडं अजून ठेवडाव पाहिजे महागाचा नाही, आता तीच नवी करायचं. ही पॅन्ट तुमची आहे ना? त्याच्यामध्ये मी तुला खालून येताना नाही गेले ते आणि हा, गोळ्या कापूर आणल्या. डांगर गोळ्या. ए कसं दिसतंय माझी बॉडी कशी दिसते सो फिट. जसं जसं तू जाडा होत जाशील तसं तसं मोठे मोठे शर्ट घेत जायचे. नाही आता बारीक होते ना मी. दिस इज द लास्ट बारीक आय विल बी. त्याच्यानंतर मी कधी जाणार नाही होणार. चला मी तुम्हाला जेवायला वाढते यांचं काही चालूच राहणार हे झालं आमची खोली आवडली. झालं का? हा ते वर ठू जवळ जिथं सारखं उघडले तर समोर ही झालंय चटणी ना आणायची का? ते ठेवते डायरेक्ट. हे बाय. कोणी दादू काना हे कोण आहे? तू ये हो तू ये कसं हे बाय. सांगतो का नाही का हे दादू दादाकडे कसं पाहू राहिला. त्याचं काजळ माईकडे वर काकीला काहीच पुराणा त्याच. हे बघा आमच्या पापड्या वाळल्या आता मस्त झाले. आम्ही हा अजून थोडेसे नरम आहे मस्त छान झाले ना. मस्त टेस्टी झाला एकदम. अशी खायला छान येते नरम नरम खायला मजा येते. या कडक थोड्याशा दाताला हा ना ह्या कडक इकडचे वाळले. समजून आज आम्ही मेथीचे आलू मेथी पराठा बनवतोय. मागे एकदा बनवले होते त्याला 2-1 महिने झाले असं. पण आज मेथीची भाजी होती तर म्हटलं भाजी बनवण्यापेक्षा पराठे बनवू. दीदी इथं प्रिपरेशन करताय. तर यात मिरची लसूण आलं ओवा आणि जिरे घेतले. याची पेस्ट बनवायची. कोथिंबीर टाकायची त्यात आणि इथं मेथी पण बारीक कट करून घेतली आहे. आता गव्हाच्या पिठात मेथी आणि ही जी मिरची आलं लसूणची पेस्ट आहे ती मिक्स करून मळून घ्यायचं पीठ. आणि मग बटाट्याची चटणी बनवायची. म्हणजे परतवायची नाही नुसते बटाटे स्मॅश करायचे. त्याच्यात कांदा टाकायचा थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायचं मीठ टाकायचं आणि ते स्टफिंग त्या जे मेथीचं पीठ आहे त्याच्यात भरून मेथीचे पराठे लाटायचे. तर मागच्या एका ब्लॉगमध्ये मी रेसिपी शेअर केली आहे. आत्ता फक्त सांगितली कसं करायचं काय. जेवणामध्ये श्रुतीचं माझं भांडण झालं होतं तेच ना. हां बाटलीवरून भांडण झालं. तुम्हाला ब्लॉग पण सांगतो कोणता आहे. जे बाटलीवालं थंबनेल आहे आणि त्याच्यात आमच्या दोघींचं भांडण झालं असं टायटल आहे. त्याच्यात तुम्ही बघून घ्या. आणि सोबतच मसाले भात पण पाणी द्या लाजले का तुम्ही? हे जे किचन क्लीनर आहे याने माणसाचं शरीर साफ होऊ शकतं. मन होईल ना. मन साफ करायचं मग तू हे ना वापर ना त्याला. हा ना मग मला वापरावं लागणार आहे. आम्ही ताटात खाऊ राहिलो त्यामुळं कानाला पण ताट पाहिजे.